नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे भारतीय डाक विभागामध्ये 348 पदांची पदभरती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये या भरतीची तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। हां, पण व्हिडिओ स्किप नका करू, कारण की तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन नाही भेटणार। पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरता पदभरती निघालेली आहे, ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तर ती पण व्हिडिओ नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे येऊया। तर बघा, पदाचे नाव असणार आहे ग्रामीण डाक सेवा कार्यकारी। पदसंख्या असणार आहे 348। तर बघा, वय मर्यादा काय असणार आहे, 30 ते 35 वर्ष तुमची वय मर्यादा असणार आहे। बघा, अर्ज करताना शुल्क किती द्यायचे आहेत, तर 750 हे अर्ज शुल्क तुमचे असणार आहे। अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। बघा, तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे, ते कोणत्याही शाखेतून असलं तरी चालणार, पण तुम्ही रेग्युलर कॉलेज करणे आवश्यक असणार आहे। तर बघा, आता महत्त्वाची बाब, तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे। ग्रामीण डाक सेवक या पदाकरता तुम्हाला प्रति महिना हा 30,000 पेमेंट भेटणार आहे। हे खूप चांगलं पेमेंट आहे। तुम्ही नक्कीच या जर तुमचं पदवी कंप्लीट असेल तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरा। तर बघूयात की आता कोणत्या राज्यामध्ये किती वेकेन्सीज असणार आहेत। तर सर्वप्रथम अरुणाचल प्रदेशमध्ये 8 जागा रिक्त आहेत, आसाममध्ये 12 जागा रिक्त आहेत, बिहार 17 जागा रिक्त आहेत, छत्तीसगड 9 जागा रिक्त आहेत, त्यानंतर गुजरात 29 जागा रिक्त आहेत, हरियाणा 11 जागा रिक्त आहेत, हिमाचल प्रदेश 4 जागा रिक्त आहेत, जम्मू अँड काश्मीर 3 जागा रिक्त आहेत, झारखंड 12 जागा रिक्त आहेत, कर्नाटकमध्ये 19, केरळमध्ये 6 जागा रिक्त आहेत, मध्य प्रदेशमध्ये 29 जागा रिक्त आहेत, गोव्यामध्ये 1 जागा आणि महाराष्ट्रामध्ये 31 जागा रिक्त आहेत। अरुणाचल प्रदेशमध्ये 9 जागा रिक्त आहेत, त्यानंतर मणिपूर 4 जागा रिक्त आहेत, मेघालय 4 जागा रिक्त आहेत, मिझोरम 2 जागा रिक्त आहेत, नागालँड यामध्ये 8 जागा रिक्त आहेत, त्रिपुरा यासाठी 3 जागा रिक्त आहेत, ओडिशासाठी 8 जागा रिक्त आहेत, पंजाबमध्ये 15 जागा, राजस्थानमध्ये 10 जागा रिक्त आहेत, तमिळनाडू 17 जागा रिक्त आहेत, तेलंगणा या राज्यामध्ये 9 जागा रिक्त आहेत, उत्तर प्रदेश 40 जागा रिक्त आहेत, उत्तराखंड 11 जागा, सिक्कीम 1 जागा आणि वेस्ट बेंगॉल यामध्ये एकूण 12 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 348 पदांची पदभरती निघालेली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला ते महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगते जे तुम्ही अर्ज करताना तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा तुम्ही येथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर बघूयात की आता तुम्हाला अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार। तर सर्वप्रथम अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट असणार आहे 9 ऑक्टोबर 2025 व अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 29 ऑक्टोबर 2025। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियलची PDF लिंक देणार आहे, तुम्ही ती पण नक्कीच बघा। मित्रांनो, ही भरती अतिशय महत्त्वाची आहे। जे कोणी पण ज्यांचं पदवी कंप्लीट आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते।